ज्यांना स्विमिंग पूलमध्ये पोहता येत नाही ना, त्यांनाच विचारा त्याचं दुःख. म्हणजे पोहणारे मस्त पोहतात आणि आम्ही वेड्यासारखं नुसतं बसून बघत असतो. आणि बघायला काही एवढं खास वाटत नाही. असं वाटतं की आपण पण स्विमिंग करावी ह्यांच्यासारखी, पण येत तर काही नाही. म्हणून नुसतं पाय टाकून बसलो. प्रिशा फर्स्ट टाईम स्विमिंग पूलमध्ये उतरत होती आणि कमी हाईटच्या ठिकाणी आम्ही तिला बसवलं. मस्त पाय टाकून बसली होती. तिला भीती वगैरे काहीच वाटत नव्हती. आम्हाला थोडं वाटलं होतं की तिला भीती वाटेल, पण तिला काहीच भीती वाटली नाही. खूप एन्जॉय केला तिला आम्ही, खूप खेळवलं त्याच्यामध्ये. क्रिकेटच्या वेळी कुठं पण क्रिकेट खेळायचा चान्स सोडत नाही. इथे पण नाही सोडला. आम्ही सगळे कपडे चेंज करून आलो आणि इव्हनिंगच्या स्नॅक्सची वेट करत होतो. खूप भूक लागली होती. पण वेट करता-करता आम्ही गप्पा मारत बसलो आणि कधी इव्हनिंग झाली आणि कधी स्नॅक्सचा टाईम झाला आम्हाला कळलंच नाही. इतकी भूक लागली होती की स्नॅक्स खाल्लं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ काढायला लागलो. आणि व्हिडिओ काढताना तुम्ही बघता की रात्र झालेली आहे आता. तिथे सगळं रेडी होतं म्हणजे डिनरचा टाईम जवळपास होणारच होता. पण त्याआधी इथे जे सगळेजण होते ना, त्यांनी मिळून काहीतरी करायचं ठरवलं. म्हणजे एकेकाने सुरुवात केली. काजवे पण होते इथे तर. किती छान वातावरण असेल जिथे काजवे असतील. सुरुवात तर लहान मुलींपासून झाली. कोणी डान्स केला, कोणी सिंगिंग टॅलेंट दाखवलं आणि आता तुम्ही मोठ्यांचे पण टॅलेंट बघा हां. किती छान वाटलं ना, खूप छान वाटलं आम्हाला तर. ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें. अगं पेटाचं चांदणी, चक्र कामणी, काय बघू तुला तू आहेस तरी कोण? कोण? व्हय व्हय कोण? छबीदार छबी मी सोन्यात उभी, छबीदार छबी मी सोन्यात उभी. प्रीत की रत मोहे ऐसी लागी, हो गई मैं मतवारी. बल बल जाऊं अपने पिया को, हो गई मैं वारी वारी. मोहे सुध बुध ना रही तन मन की, ये जो जान ये दुनिया सारी. बेबस और नादान फिरूं मैं, हो गई मैं मतवारी, हो गई मैं मतवारी. सगळ्यांनी टॅलेंट दाखवलं, मग प्रिशा कुठे कमी पडणार नाही ना. प्रिशाने पण तिचं टॅलेंट दाखवलं. सगळे ते इतके तिचं कौतुक करत होते, की "किती ॲक्टिव्ह आहे तुझी मुलगी." आणि सगळ्यांच्या मध्ये ती गेली, उभी राहिली आणि अचानकच तिने असा डान्स सुरू केला, की सगळेच तिचं खूपच कौतुक करायला लागले. ती इतकी जास्त नाचली, जशी आमच्या घरच्या हळदीच्या प्रोग्राममध्ये ती नाचली होती, तशीच ती खूप नाचली आणि रात्री पाय दाबून मग तिला झोपवलं. सकाळ झाली आणि खूप फ्रेश वाटत होतं. इथे कोणीच नव्हतं म्हणून मी हा व्हिडिओ एक रेकॉर्ड केला, की इथं किती छान वाटत होतं आणि पक्ष्यांचे आवाज येत होते मस्त-मस्त. आणि त्यानंतर म्हणलं, की आपण चेकआउट करण्याच्या अगोदर थोडेसे गेम्स वगैरे खेळूया. थोडं लहान मुलांसोबत लहान पण होऊया आणि नंतर मोठ्यांचे गेम्स पण खेळूया. म्हणून मिस्टी आणि प्रिशासोबत मी पण बसले आणि नंतर थोड्या वेळाने आम्ही ठरवलं, की आपण थोडेफार गेम्स खेळूया. कॅरम वगैरे होते तिथे लावलेले. कॅरम त्यासोबतच अजून फुटबॉल होता. आम्ही कॅरम निवडलं. फुटबॉलचं बरोबर नव्हतं. एक बॉल एकाच साइडला जास्त करून जात होता म्हणून आम्ही तिथे खेळलो नाही. त्याच्यानंतर खेळून झाल्यानंतर त्या मुलींसोबत बसली ती, ज्या दुसऱ्या ग्रुपमध्ये आले होते. ते एस-बी रोड साइडनं आले होते पुण्यातूनच. आणि मग खेळून झाल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला. त्यांच्या ब्रेकफास्टमध्ये पोहा वगैरे होता आणि मिष्टी खूप नाराज होती, की मला तुम्ही एकटीला वेगळं का ठेवलं आणि प्रिशा काय तिला सोडत नव्हती. रिटर्न जाताना आम्ही हा व्हिडिओ काढला. आम्ही पॅकिंग वगैरे सगळं केली. आमची तर चावी हरवली होती. सगळीकडे शोधून झाल्यावरती शेवटी बॅगमध्ये भेटली. बॅगच्या साइडच्या कप्प्यामध्ये होती, बॉटल ठेवतो आपण तिथे. जाताना आम्ही नदीच्या काठी थोडंसं बसलो. प्रिशा तर झोपली होती. थोड्या वेळात उठली आणि आम्ही रिटर्न गेलो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी गप्पा नेक्स्ट व्लॉगमध्ये.